नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे बच्चे कंपनीची कधी काय फरमाईश येईल याचा काही नेम नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला झटपट सुकी भेळ कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुकी भेळ करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूयात। सुकी भेळ करण्यासाठी इथे मी चिरमुऱ्यांचा भडंग 2 वाट्या घेतलेला आहे, फरसाण घेतलेला आहे, एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, एक पिकलेला टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, पाव चमचापेक्षा कमी लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कांदा आणि टोमॅटोमुळे भेळ ओलसर होईल, त्यामुळे मी एकच प्लेट भेळची करून दाखवते। एका भांड्यामध्ये चिरमुऱ्यांचा भडंग घेऊया, त्यामध्ये फरसाण घालूया। फरसाणचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्यायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घालूया, बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालूया, चवीनुसार मीठ घालूया, लाल तिखट घालूया। जर तुम्हाला भेळ झणझणीत खायला आवडत असेल तर तिखटचे प्रमाण जास्त तुम्ही करू शकता। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता हे चमच्याने छान मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला सुक्या भेळमध्ये लिंबू आवडत असेल तर थोडासा लिंबूचा रस घालू शकता। झाली का नाही आपली सुक्की भेळ काही मिनिटातच तयार। अशी सुक्की भेळ तुम्ही नक्की करून बघा आणि भेळ कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।